मित्रांनो, पळशी फाट्यावर एक मैदान होते. मैदान घेण्याचा हेतू काय? मैदान होते 11 तारखेला. तर मैदान कुठल्या कारणाने घेत आहे? सरकार राज युथ फाउंडेशन पैलवान आकाश तात्या साबळे यांच्या वाढदिवसानिमित्त बैलगाडीचं मैदान घेतलेलं आहे. एक आदत एक बैल, एक दुसा एक बैल. प्रथम क्रमांक आहे 1,01,212 रुपये. द्वितीय क्रमांक आहे 71,212 रुपये. तृतीय क्रमांक आहे 51,212 रुपये. चतुर्थ क्रमांक आहे 31,212 रुपये. पंचम क्रमांक आहे 21,212 रुपये. सहावा क्रमांक आहे 15,212 रुपये. सातवा क्रमांक आहे 11,212 रुपये. क्वार्टर फायनलसाठी 3,333 रुपये 7 क्वार्टर फायनल आहेत आणि त्यांना सन्मान चिन्ह आहे. प्रवेश फी किती राहील? 1,000 रुपये. आणि आदतचे गट आणि सिमी वेगळे असतील? हो, आदतचे गट शिमी वेगळे वेगळे होणार आहेत. आता नाव नोंदणी कधीपासून चालू झाली याची? नाव नोंदणी कालपासून चालू झालेली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं फाटी. कारण कसं आहे, बऱ्याचशा लोकांना फाटीवर आपली बैल कसे त्याच्यावर ते सगळं नियोजन आखत असतात. कसे फाटीची लांबी रुंदी? फाटी आहे 14 फूट आणि पल्ला आहे 900 फूट. आणि आता तुम्ही बघू शकता इथं बघा काय काय ज्या त्रुटी आहेत, ज्या सांगितलेल्या मालकांनी, त्या त्रुट्या दुरुस्त करायचं चालू आहे. काय मालकांनी सांगितलेलं फाट्याला एकार आहे, खड आहे. आता सर्व तुम्ही बघताय, JCB चालू आहे, काळी माती टाकायची चालली फाटीव. मैदान पूर्ण व्यवस्थित, म्हणजे कुठल्या बैला गाडीला अन्याय आपलं इजा होणार नाही, बैलाला ही होणार नाही पाळताना. त्यामुळे मैदान हे चांगलंच करण्याच्या पद्धतीने येणार आहे. दगड वगैरे सगळे वेचणार आहे. अजून काय सांगाल? कारण काय मैदान तर नेहमी होतात. हे जे मैदान आहे तर सगळ्यात महत्त्वाचं बक्षीस दिलं जाणार का? जे तुम्ही आत्ता जे पुकारलेलं आहे, जे सांगितलेलं आहे, ते जे बक्षीस आहे बॅनरवरती त्यात एकही रुपया कमी दिला जाणार नाही. ते असं नाही की बाबा बक्षीस एवढं दिलं आहे आणि त्यात कमतरता पाकिटं भरून दिलेत, तसं नाही. पैसे रोख मोजून घ्यायचं आणि महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार मैदान होणार आहे. टोटल कोणावर अन्याय होणार नाही. इथं असं काय नाही की आता माझा स्वतःचा बैल पळतो की माझा बैल आहे म्हणून तो मधनं पळेल. जी चिठ्ठी रिक्सर येईल तिथंच पळायचं. कोणाचा इथं लाड केला जाणार नाही आणि जे नियमात आहे त्या नियमानुसारच मैदान पूर्णतः होणार आहे. हे काय म्हणताय? कुठल्या बैलगाडी मालकावर अन्यायही होणार नाही. की तो बक्षिसाच्या व्यतिरिक्त रोख बक्षीस आहे, त्याच्या व्यतिरिक्त काय काय ठेवलेलं आहे का अजून? गदा 1 नंबरला 2 गदा, 2 ते 7 नंबरपर्यंत 2 डाली प्रत्येकी गाडी मालकाला. क्वार्टर फायनलला सन्मान चिन्ह. पुढं थांबायचा काय का बैलांना? भरपूर जागा आहे पुढे थांबायसारखी. आणि खाली मागे पण थांबायला जागा भरपूर आहे. आसपास बांधाय वगैरे सगळी सगळी सोय आहे. झाडे पुढे बांधायचं, मला सावली पण आहे. तयारी झाली म्हणजे शेवटच्या टप्प्यात आली. शेवटच्या टप्प्यात तयारी आलेली आहे आता. आता कसं आहे, जे बैलगाडी मालक बघतात त्यांना काय आवाहन कराल? आम्ही पहिल्यांदाच मैदान घेतलं आहे, पहिलंच पर्व आहे आणि पर्वाला आम्हाला सहकार्य करावं बैलगाडी मालकांनी सर्वांनी. सहकार्य करावं. असतं पाण्याची सोय, सगळं बॅरिकेड्स वगैरे ह्याचं सगळं नियोजन होतंच नेहमी, पण तुम्ही ती पूर्तता करण्याच्या प्रयत्नात आहे आता? हो, पूर्ण प्रयत्न करणार आहे आम्ही सगळं. बरं, ही फाटी कुठं आहे नक्की? जे नवीन बैलगाडी मालक येतात त्यांना फाटी सांगा. ही फाटीचं लोकेशन काय आहे? हे मैदान काय आलं आहे, सातारा तालुक्याचं मैदान आहे. पण फाटीवर आम्ही पैसे फाटीवर घेतलेले. म्हणजे आता शिवतरगाव एक 8 किलोमीटर आहे आमचं. तिकडून शिवतरवरनं पण येणाऱ्या गाड्यांना, कोरेगावकडून येणार आहे, इकडं फलटणकडून पण येणार. हा मध्यपॉईंट मैदान आहे, त्यामुळे बैलगाड्यांना येण्यासाठी जाण्यासाठी सोपा मार्ग आहे, काही अडचण नाही. आदत दुसरा का मैदान ठेवलं? आदत आता सगळीकडे ओपनची मैदान आहेत. आदतला बी एक चान्स मिळावा. जसं चंद्रहार पाटलांनी एक आदत दुसरा बैल घेतलं, तसंच आम्ही आपल्या आकाश तात्याच्या वाढदिवसानिमित्त एक आदत एक दुसरा बैल आम्ही मैदान घेतलं आहे. मित्रांनो बघा, मैदान होते 11 तारखेला आणि नाव नोंदणी चालू झालेली आहे.
इथं पळशी फाट्यावर मैदान होतं आहे आणि जे काय त्रुटी आहेत जे काय सांगितलं बैलगाडी मालकांनी जे सूचना आल्या त्यानुसार हे सगळं काम चालू आहे. मैदान होतं आहे 11 तारखेला. तर जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी या ठिकाणी नाव नोंदवून या मैदानाची शोभा वाढवावी. मैदान होतं आहे 11ला. धन्यवाद.